जय शिवराय मित्रांनो, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. वाचूयात आज भाग 6. आजी संध्याकाळी शुद्धीवर आली तेव्हा वेदनेने ओरडत होती. तिचा ओरडा पाहून माझ्या पोटात आग पडू लागली. आपण सोबत असून काहीच करू शकलो नाही असे मला राहून राहून वाटू लागले. आजी ओरडत होती. वस्तीवरील लोक तिच्याकडे बघून हळहळ करीत होते. काही मदतीला धावून येत होते. झाडपाळा आणून देत होते. काढे करून पाजा म्हणून सांगत होते. खूप काही केले तरी आजीचे दुखणे रडणे थांबत नव्हते. तिला ताप भरला होता, इतका की मी तिच्या अंगाला हात लावला तेव्हा चटका बसल्याने तो काढला होता. आई डोळ्यात पाणी आणून आजीकडे बघत होती. मला वारंवार ओढून आपल्याजवळ घेत होती. तिची पकड मी आजही विसरू शकत नाही. त्या मिठीचा अर्थ एकच होता, माझ्या बाळाला काही झाले तर मी काय करू. तिचे माझ्याशिवाय कोणीच नव्हते. आजीच्या जखमेचा पाय सुजला होता. त्यात 1-2 दिवसातच पू भरला. दुखणे पहिल्यापेक्षा वाढले. ताप डोक्यात गेला आहे असे सर्वजण बोलू लागले. कारण आजी काहीही बडबड करू लागली. ती खाण्यासाठी तोंड उघडत नव्हती. पाणी सुद्धा पित नव्हती. असेच 7-8 दिवस गेले आणि आजीने त्या दुखण्याला सोडचिठ्ठी दिली. आजी चिरशांत झाली. सर्व दुःखातून आणि दुखण्यातून मुक्त झाली. सर्व बोलायचे. माझी आजी फार फटकळ होती. मला तशी आजी कधीच बघायला मिळत नव्हती. मी पाहिलेली आजी सोशिक होती. आपल्यामुळे सुनेला किती सहन करावे लागते यामुळे स्वतःला बोल लावणारी मानी स्त्री होती. आपण आपल्या मुलामागे सुनेला आणि नातवाला कुठलाच आधार देऊ शकलो नाही याचा मलाल शेवटपर्यंत तिच्या मनात राहिला. आणि याच मलाला सोबत तिने जगाचा आणि आमचा निरोप घेतला. कित्येक वेळा ती आईला म्हणायची, भामे मला लई मरू वाटते ग, पण लई भ्या वाटते मरणाचं. उद्या म्या मेले आणि माझा भीमा मला तिथं भेटला तर म्या त्याला काय उत्तर देऊ. तो मला ज्या विचारील, माझ्या माग माझ्या बायकोसाठी आणि पोरासाठी तू काहीच केलं नाहीस, तर म्या त्याला कुठल्या तोंडानं सांगू की म्या तुझ्या बायका पोरासाठी ओझ बनून राहिले. असं म्हणत आजी कितीतरी वेळ रडत असायची. तिची मजबुरी आणि वेदना बघून आई सुद्धा रडायची. आजीची ती वेदना संपली होती. आईची आणि माझी बाकी होती. परंतु तेवढ्याशा वयात सुद्धा मी ठरवून टाकले, आता आपण शांत बसायचे नाही. आईला एकटे पडू द्यायचे नाही. आपण सुद्धा तिच्या सोबत जाऊन काम करायचे. आईला सुख द्यायचे. तिच्यासाठी भाकर कमवून आणायची आणि आपल्या हातानं आईला भरवायची. आजीसारखे आपण मेलो आणि वरती आपला बा आपल्याला भेटला तर त्याला छाती ठोकपणे सांगण्यासाठी की मी आईला काहीही कमी पडू दिले नाही. आजीच्या मरणाचे दुःख सुद्धा दुष्काळाने करपून गेले होते. आजूबाजूला बघितल्यावर त्या वयातही ध्यानी आले, जगणे इतके दुसह्य असेल तर मरण कितीतरी सोयीचे आहे. थोड्याच दिवसात परिस्थितीने मनाला पटवून सांगितले, आजी मेली नाही, मुक्त झाली. पोटाला अन्न मिळत नाही म्हणून लोक तर बिथरले होतेच, परंतु जंगली जनावरे सुद्धा नरभक्षी झाले होते. जंगलात त्यांचे पोट भरेना तेव्हा ते जंगलातून बाहेर पडून माणसांच्या वस्तीत आपला घास शोधू लागले. माझ्या आजीसोबत घडलेला प्रकार त्याचीच निष्पत्ती होती. शेतात कामे उरली नव्हती. काम केले नाही तर पोट भरणार नव्हते. म्हणून जंगलाच्या बाजूला राहणाऱ्या आमच्या वस्तीतील बायकांनी नवीन काम धरले. जंगलात जाऊन सुकलेली लाकडे गोळा करणे आणि गावात जाऊन किंवा विसाव्याच्या माळावर छावणी पडेल तेव्हा तिथे जाऊन ती विकणे. त्यातून जे मिळेल त्यात गुजराण होईल असा सर्वांचा मानस होता. जंगलातील प्राणी माणसांच्या वस्तीत येत होते आणि आम्ही जंगलात जाऊन बघत होतो. कालचक्र बिघडले होते. निसर्गाने आखलेली मर्यादेची अस्पष्ट रेख पुसली जात होती. असे किती दिवस चालणार होते ते चालवणाऱ्यालाच माहीत होते. मी जेमतेम 6 वर्षाचा असेल तेव्हा आईसोबत मी सुद्धा जंगलात जाऊ लागलो. जंगलात गेल्यावर कित्येक दिवस माझ्या उघड्या डोळ्यांना लांडगा समोर दिसल्याचा भास होत असे. भीतीने अंग थरथर कापू लागे.
जंगलातून पळ काढावा वाटे, परंतु आईला एकटे सोडून जायचे नाही आणि यावेळी जर एखाद्या लांडग्यानं माझ्या आईचा घात करायचा प्रयत्न केला तर मी माझी संपूर्ण ताकद पणाला लावून लांडग्यांचा समाचार घेईन असा निर्धार मी केला होता. जंगलातून आईसोबत सुकलेल्या लाकडाचे भारे माझ्या डोक्यावरून कधी छावणीवर तर कधी गावात जात होते. त्या वयात मी आईपेक्षा मोठा भारा डोक्यावर वाहून नेत असे. सोबत असलेल्या बायका माझ्याकडे बघून हसत त्या आईची थट्टा करत आणि म्हणत, तुझा खंडोजी भीमा भाऊजी सारखाच पैलवान हाय. तेव्हा आई अभिमानानं माझ्याकडे बघायची आणि हसायची. 20व्या माळावर कुठल्याशा आदिलशाही सरदाराची छावणी पडली होती. नित्यनेमाप्रमाणे आम्ही त्यांना ती सुकलेली लाकडे देऊन जे मिळेल ते घेऊन येत होतो. त्यातून नगद मिळालेले मी तरी पाहिलेले नाही. बऱ्याचदा भाकर मिळायची, भरपूर वेळा ती शिळीच असायची. त्या शिळ्या भाकरीसाठी सुद्धा आई खंडोबाचे उपकार मानत असे, कारण कित्येकदा ती सुद्धा मिळत नव्हती आणि आम्हाला खाली हाताने फुकट मजुरी करून ती लाकडं त्यांना देऊन यावं लागत असे. अन्नाचा प्रश्न मला कधी खासा सतावत नव्हता. माझी भूक अगदी जन्मापासूनच खूपच कमी होती. 2-2 दिवस उपाशी राहिलो तरी मला काहीही वाटायचे नाही. परिस्थितीने मला त्यावेळेपासूनच उपाशी राहण्याचे धडे शिकवले होते. त्या दिवशी आम्ही नित्याप्रमाणे लाकडे विकून वापस येताना मला एका कोपऱ्यावर भरपूर गर्दी जमलेली दिसली. कुतूहलापोटी मी त्या गर्दीकडे धावत गेलो. माझ्या मागून आई आणि बाकीच्या बायका सुद्धा आल्या. कसल्या तरी कथा कवनाचा खेळ सुरू होता. छावणी पडली की असे काहीतरी कार्यक्रम तिथे सतत सुरू असायचे. मला ते आवडायचे. मी आनंदाने बघत उभा राहिलो. त्या दिवशीचा तो कार्यक्रम अत्यंत वेगळा होता. एक व्यक्ती गळ्यात लटकवलेला संबळ वाजवत होता. एकाच्या हातात तुंतुणे होते. सर्वांचे लक्ष वेधले होते ते मध्यभागी उभ्या असलेल्या व्यक्तीने. तो एकच व्यक्ती होता असे म्हणणे चुकीचे ठरले असते. जमलेल्या जमावासमोर तो इतक्या सहजतेने आणि बेमालूमपणे रूप बदलत होता आणि कोणाला कळत सुद्धा नव्हते. तो सांगत असलेल्या कथेतील अनेक पात्र तो एकटाच वठवत होता आणि अस्खलितपणे सादर करत होता. लोक त्याला मध्येच वा रे सोंगाड्या असे म्हणून दाद देत होते. तो मध्येच बाईचे सोंग घेत होता, मध्येच पुरुषासारखा राकट आणि भारदस्त आवाज त्याच गळ्यातून काढत होता. आवाजासोबत त्याचे हावभाव इतक्या सहज बदलत होते की त्या मंचावर एकच व्यक्ती उभा आहे असे समोर बघून देखील विश्वास बसत नव्हता. असे वाटत होते 3-4 लोक मिळून ती कथा सादर करीत आहेत. तो जमदग्नी आणि रेणुकेची गोष्ट सांगत होता. त्यावेळी ती कथा माझ्यासाठी अगदी नवीन आणि तेवढीच मनाचा ठाव घेणारी होती. महान ऋषी जमदग्नी आपली बायको रेणुकेवर रागावले आणि आपल्या 4ही मुलांना एका पाठोपाठ तिचे मस्तक उडवण्याचा आदेश देऊ लागले. आईवर निस्सीम प्रेम करणाऱ्या तिच्या 4ही मुलांनी त्याचा आदेश पाळायला नकार दिला. तेव्हा त्या महाकोपी ऋषीने त्या चौघांना मंत्राग्नीने जागीच भस्म करून टाकले. शेवटी त्यांनी परशुरामाला आदेश दिला. रेणुकेचे शिर उडवण्याचे सांगितले तेव्हा परशुरामाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या धारधार परशुने आपल्या आईचे मस्तक उडवून टाकले. कथा सादर करणाऱ्या त्या व्यक्तीने अचानक कुठून परशु काढला ते कोणालाच कळले नाही आणि जमदग्नीचा वेश धारण करताना तो परशु त्याच्या कपड्यात की हवेत कुठे गायब झाला ते सुद्धा कळले नाही. तो व्यक्ती नक्कीच साधारण नव्हता. त्याला जादू सुद्धा येत असावी असा माझा त्यावेळी समज झाला. जमदग्नी परशुरामावर अत्यंत खुश झाले. त्याने परशुरामाला कोणतेही 2 वर माग म्हणून सांगितले. तेव्हा परशुरामाने जमदग्नीकडे अत्यंत आदराने आपले 2 वर मागितले. पहिला वर असा की त्याने आपल्या मेलेल्या आईला आणि 4ही भावांना पुन्हा जिवंत करावे आणि दुसरा वर होता त्यांनी आपल्या क्रोधाचा या क्षणी संपूर्णपणे त्याग करावा. जमदग्नी त्याचे वर ऐकून स्तब्ध झाले. आपल्या मुलाच्या बुद्धिचातुर्याने गहिवरून गेले. त्यांचा राग शांत झाला. त्यांना त्यांची चूक समजली. आपल्या अतिव क्रोधाची कीव आली. त्यांनी तात्काळ आपल्या 4ही मुलांना आणि आपल्या प्रिय पत्नी रेणुका हिला जिवंत केले. आपला क्रोध वर स्वरूपात परशुरामाला देऊन टाकला. ते त्याच क्षणी क्रोधरहित झाले. अशा पद्धतीने
परशुरामाने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने एकाच वेळी वडिलांची आज्ञा पाळली, आपल्या मेलेल्या आई आणि 4 भावांना जीवनदान दिले आणि जमदग्नी ऋषीला क्रोधमुक्त देखील केले. हे सर्व रसभरीत वर्णन करताना तो कलाकार मध्येच जमदग्नीच्या आवाजात आणि देहबोलीत समोर उभा राहत होता, तर मध्येच तो वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानणारा नम्र परशुराम बनत होता. मध्येच त्याला लाचार असणाऱ्या 4 मुलांचा अभिनय करावा लागत होता आणि एकदमच तो पतिव्रता रेणुकेच्या भूमिकेत रेणुका समोर उभी असल्याचा भास तयार करीत होता. जिवंत चित्रण, अस्खलित वातावरण निर्मिती, मनाचा ठाव घेणारा अभिनय, डोळे विस्फारून टाकणारी जादूगरी आणि डोळ्यात पाणी उभे करणारी ती कथा ऐकून मी भारावून गेलो होतो. मी एकटक त्या कलाकाराकडे बघत होतो. मी त्याचा कायल झालो होतो. जेमतेम 6 वर्षाचा मी, पण ते कथन ऐकून कितीतरी पोक्त झालो आहे असा अनुभव मला त्या क्षणी आला होता. अनेक विचार माझ्या मनात घोळू लागले. माणूस एकटा जन्माला येतो, पण ही कला येत असेल तर तो कितीतरी जीवन जगू शकतो. माझ्या आयुष्यात मला भावलेला, मनात ठसलेला, माझे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणारा तो पहिला प्रसंग होता. आपल्याला जमेल का हे करायला? माझ्या मनात उगीचच प्रश्न उठला. कुठून शिकला असेल हे माणूस सर्व? मनात प्रश्न उठत होते आणि उत्तरांची अपेक्षा न करता विरत होते. मी एकटक त्या कला सादर करणाऱ्या व्यक्तीकडे बघत होतो. काव्य प्रस्तुत करणारा तो व्यक्ती समोर बसलेल्या आणि उभ्या असलेल्या लोकांच्या गर्दीतून आपली झोळी फिरवू लागला. त्याचं काव्य ऐकून भारावून गेलेले लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे झोळीत नगद, कोणी खाण्याच्या काही जिन्नस तर कोणी काही काही टाकत होते. त्याची झोळी सगळीकडे फिरत फिरत शेवटी माझ्यासमोर आली. तो माझ्यासमोर उभा राहिला. मी त्याच्या झोळीत पाहिले. बरीच नगद गोळा झाली होती. अर्ध्या तासाच्या या सादरीकरणात त्याला किती कमाई झाली होती. मी रोज माझ्या आईसोबत जंगलात जात होतो. दिवसभर वणवण फिरून वाळलेली लाकडे गोळा करीत होतो. जंगलात उपाशी असणाऱ्या लांडगा, कोल्हा आणि वाघ इत्यादींसारख्या जंगली जनावरांच्या हातून कधी शिकार होईल याचा नेम नसताना आईसोबत स्वतःचा जीव धोक्यात घालीत होतो. आणि हे सगळं करून आपल्याला काय मिळत होते? माझं लक्ष बाजूला उभ्या असलेल्या आईच्या हातातील शिळ्या भाकरीकडे गेले. खट्टू झालेल्या मनाने मी पुन्हा त्या कलाकाराच्या झोळीकडे पाहिले. त्याने 1-2दा झोळी वाजवली, पण माझ्याकडे त्याच्या झोळीत टाकण्यासारखे काहीच नव्हते. उलट मलाच तुमच्या झोळीत घेता का? तुम्ही जे काही करता ते करायला शिकवता का? असे विचारायचे होते, पण तो कलाकार पुढे निघून गेला. मी आईच्या हातातील भाकरी घेतली. पैकी अर्धी भाकर मोडून अर्धी आईच्या हातात दिली आणि उरलेली अर्धी धावत जाऊन त्या कलाकाराच्या झोळीत टाकली. त्याने माझ्याकडे थोड्या वेळासाठी पाहिले आणि स्मितहास्य करून माझ्या डोक्यावर हात फिरवला. त्यामुळे मला धीर आला. मी झटकन बोलून गेलो, मला शिकवणार का तुमच्यासारखं? कलाकार हसला. थोडा वेळ तो माझ्याकडे बघतच राहिला. डोक्यावर हात ठेवून माझ्या डोळ्यात डोळे घालून तो बोलला, तू अजून लहान आहेस, थोडा मोठा हो बघ, मग बघू.